राज्यातील प्रमुख पक्षांचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलणार। नाना पटोलेंनी काँग्रेस हायकमांडकडे राजीनामा पाठवल्याची माहिती। तर चंद्रशेखर बावनकुळेंची मंत्रिपदी वर्णी लागल्यानं नवा प्रदेशाध्यक्षाचा शोध सुरू। मी साईंचा मोठा भक्त, माझं मंत्रिपद देव ठरवतो, केंद्राशी माझे चांगले संबंध, मंत्र्यापेक्षा मी मोठ्या पदावर जाईन, आमदार दीपक केसरकरांचा दावा। एनडीएच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक। देशातील राजकीय सद्यस्थितीवर चर्चा होणार असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित। नवीन वर्षात कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता। परतीचा पाऊस, रोग टंचाई आणि वातावरणाचा कांद्याला फटका। तर नाशिक विभागात कांदा लागवड 67,000 हेक्टरनं घटली। तिसऱ्या मुंबईच्या हवाई सर्वेक्षणासाठी एमएमआरडीए कडून निविदा प्रसिद्ध। प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीनं एमएमआरडीए प्रशासनाचं पहिलं पाऊल। तर प्रकल्पाचा सविस्तर आराखडा, नियोजन प्रस्तावासाठी सल्लागाराचीही नियुक्ती। मुंबईकरांचं पाणी महागण्याची शक्यता। पाणीपट्टीतील दरवाढीचा प्रस्ताव हा आयुक्तांकडे सादर। तर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरवाढीचे संकेत कमी असल्याची माहिती। लाडक्या बहिणींच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात। 2,34,00,000 लाभार्थ्यांपैकी 67 लाख महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला शिर्डी महोत्सव। शिर्डी साई मंदिर रात्रभर खुलं राहणार। तर शेगाव गजानन महाराजांचं मंदिरही दर्शनासाठी खुलं राहणार। मुंबई गोव्यासह संपूर्ण देशभरात ख्रिसमसचा उत्साह। देशभरातील चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई। पहिल्या प्रार्थनेसाठी चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांची गर्दी। भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज 100वी जयंती। राष्ट्रपतींसह पंतप्रधान मोदींनी अटल स्मृती स्थळावर जाऊन वाहिली आदरांजली।